कवरा पैसे तुझं काही जायचं नाही सायकल आणायला आज कला हो ना आवरा रागवतं का ना जाऊ ना. हा आहे आमचा हर्षू. तर हर्षूच्या नवीन नवीन पोस्ट तुम्ही बघून विचारत पडला असेल की हा काय प्रकार आहे. तर थांबा तुम्हाला आम्ही सांगतो. तर हर्ष यावर्षी 6वी पास झालेला होता आणि त्याला आम्ही सांगितलेलं का तुला 10 तारखेला सायकल आणू. 10 तारीख येईपर्यंत त्याने आमच्या नाकात दम आणला होता. शेवटी ती 10 तारीख उजडली आणि त्या दिवशी आम्ही गेलो नाही. मग संध्याकाळी घेतला ना बाईंनी रडत नुसता. मग काय आता रडायला लागले तर मग घ्यायलाच पाहिजे ना सायकल. मग गेलो आम्ही सायकलच्या दुकानात सायकल घ्यायला. तर बाई झाला मग जाम खुश. मग सायकल घेतली बघितली आणि मग आता फिटिंगची वेळ आली तर लागला चेक करायला. हर्ष बघा कसा बसून बघतोय तो, चेक करतो कम्फर्टेबल आहे की नाही. मग अशी आम्ही घेतली त्याला सायकल घेतली आणि पूर्ण त्याची सिस्टम आम्ही त्याने बसून समजून घेतली आणि मग घेतली. तर त्याला काही चैन पडत नाही म्हणून तो सांगते का आता थांब मी चालवून पण बघतो. मग घेतली अशी चालवली, ट्रायल मारून घेतली आणि मग तिथनं चिंगीचे डान्स होते. मग आम्ही डान्ससाठी गेलो, चिंगीला घेऊन आलो घरी. मग ते दिवशी रात्री उशीर झालेला म्हणून आम्ही पूजा नव्हती केली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा केली. तर बाई नुसतं सायकल जवळ नुसता मधमाशीसारखा नुसता गोल गोल फिरत होता. मग शेवटी आम्ही हार त्यालाच घालायला लावला आणि आरती केली सायकलची. मग त्याची खुशी बाबा बघण्यासारखी होती. मग त्याने नारळ वगैरे फोडला, सायकलची पूजा केली आम्ही आणि मग घेतली बाईनी सायकल चालवायला केली सुरुवात. जाम खुश होता बाई. हां आता असाच यावर्षी पण तो अभ्यास करणार आहे. मग बाईला चैन काही पडत नाही म्हणून सायकल काढली त्याने चालवायला आणि त्याची मित्रमंडळी पण जमा केली आणि आम्ही गेलो शेतावर बाईने डायरेक्ट डबल शीट घेऊन गेलेला. तो लय कॉन्फिडन्समध्ये होता तो आज. त्याला बघून चिंगी पण सांगत होती आता मला पण पाहिजे. आता तिला आणलेली होती तरी तिला पण पाहिजे होती. मग काय तिला कशी तशी समजवली आणि सांगितली की आता दादासाठी आणलेली पुढच्या वर्षी तुझ्यासाठी आणू. तशीच आम्ही गेलो शेतावर फिरायला आणि बघा हर्ष कसं सायकल चालवतो त्याच्या मित्राला घेऊन. बाय बाय चला.